सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरात तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। परिसरात खळबळ उडाली होती। एकाच स्कार्पला दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले। घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, आई मुलगा आहोत, त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका असं म्हटलेलं आहे। ही चिठ्ठी मुलीने लिहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मृताच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला आणि रुग्णालयाकडे धाव घेतली। रोहित हा ट्रक चालक म्हणून काम करत होता। नेहमीप्रमाणे तो बुधवारी कामावर गेला होता। गुरुवारी सकाळी तो मालकाची दुचाकी घेऊन गेला। संध्याकाळीपर्यंत तो न आल्याने मालकाने त्याच्या कर्णिक नगर येथील घरी जाऊन पाहिलं। रोहितच्या मालकाला घराच्या पहिल्या मजल्यावरील उघड्या रूममध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले। त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ MIDC पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी गाठले आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला। तपासणी दरम्यान पोलिसांना ती चिठ्ठी सापडली। तर अश्विनीचे फार्मसीचे शिक्षण झाले होते। गेल्या काही दिवसांपासून मामाकडे बागलकोट येथे राहत होती। बुधवारी ती सोलापुरात कागदपत्रे नेण्यासाठी आली होती। गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असे सांगून ती निघून गेली, पण ती मामाकडे गेलीच नाही। यामुळे तिचा शोध आई वडील घेत होते। या घटनेनंतर संध्याकाळी अश्विनीच्या घरच्यांना MIDC पोलिसांनी माहिती दिली। कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेतली। जिल्हा रुग्णालयामध्ये दोघांच्या पालकांचा एकच आक्रोश त्यांनी केला। अश्विनीला घरात लाडाने स्वाती म्हणत होते। काल आमच्या सोबत स्वाती बोलत बसली होती, आता तू कुठे गेली म्हणत अश्विनीच्या आईने हंबरडा फोडला। पोलिसांनी अश्विनीचा मोबाईल जप्त केला आहे। रोहित हा अश्विनीच्या घरात येत जा करत होता, तेव्हा अश्विनीने त्याची ओळख भाऊ म्हणून करून दिली होती। हा माझा भाऊ आहे असं तिने कुटुंबियांना सांगितले होते। तो आठवड्याभरापूर्वीच घरात येऊन गेला अशी माहिती अश्विनीच्या काकांनी दिली। दरम्यान स्वातीने लिहिलेल्या 1.5 पानांच्या चिठ्ठीत मी गेल्यावर तुम्ही खूप खुश व्हाल असेही म्हटलेलं आहे। दरम्यान दोघेही सोशल मीडियाच्या अकाउंटवर स्टेटस ठेवायचे। आदल्या दिवशी दादा तू माझ्यासाठी मानलेला भाऊ नाही रे, तू माझ्या सख्या भावापेक्षा जास्त आहेस असे स्टेटस ठेवलं होतं। तर दुसऱ्या स्टेटसमध्ये माँ है तो मुमकिन है, शहंशाह होना, माँ के आंचल से बड़ा दुनिया में कोई साम्राज्य नाही असं म्हटलं होतं। तसेच मृत रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता। रोहितचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा असल्याचे गाडे यांनी पोलिसांना सांगितले। त्याउलट त्याचे लग्नच झाले नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले। आता या दोघांना नक्की काय समस्या होती आता ते पोलीस शोधतीलच आणि त्याचा उलगडा सुद्धा होईल। तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे।